मित्रांनो, आता आपण आलो आहोत पनवेल मधील नेलेगाव नेलेपाडा या ठिकाणी। तर मित्रांनो, चला या इकडच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊया। आंबे झाडाखाली बसून आंबे खायची वेगळी मजा। हो हो, अजून आंबे झाड। आपण आलो नेरे या गावात। बघा किती हिरवगार वातावरण आहे। पाऊस सुरू झालाय। अगं काय बोलतेस मित्रांनो, वेळ कशाला वाया घालत, चला आपण पण फिरूया। तुम्ही मला मिस केलं असेल तर मित्रांनो, तुम्ही माझ्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये या माझ्या दोन बहिणीची मी ओळख करून दिली, तर ह्या दोघी आता मला फिरायला नेलंय, तर चला बघूया। इथे पारंपरिक पद्धतीने भाताची शेती होते। आता शेतीला सुरुवात होणार आहे, कारण की आता पाऊस पडतोय। जी तुम्ही माझ्या मागे पाहताय, तर ह्या स्थानिक लोकांनी पावसाळी भाजी लावलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पनवेल मधील नेलेगाव नेलेपाडा या ठिकाणी। इकडे माणसं खूप साधी आहेत, यांचे जीवन खूप साधे आहे, तरी हे लोक भरपूर आनंदात असतात।
आपल्याला इकडे जुनी पारंपरिक घरं पाहायला भेटतील. शैलाच्या जवळ आपला गावरानपणा जपणारी शेणा मातीने लिंपलेली इथली पारंपरिक कालव्यांची कौलारू घरे मनाला मोहून टाकतात. तर मित्रांनो, ही आहे नदी. चला जाऊया बघायला. आता आपण आलेलो नेरेपाड्याच्या नदीवर. इथल्या निसर्गाचा जीव ही कालवंडली नदी आहे. सध्या याच्या पातळात पाणी कमी आहे. मागे ह्या नदीवर बांध घालून गावकरी मासेमारी व इतर कामांसाठी या पाण्याचा उपयोग करतात. तर हे ठिकाण पनवेल स्टेशन पासून 7 ते 7 किलोमीटर या अंतरावर आहे. हे ठिकाण पनवेल माथेरान रोडवर आहे. इकडचा लम्बे निसर्ग तुम्हाला साथ घालत आहे. पण आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण भेट दिली नेलेगाव नेलेपाडा. इथले जनजीवन पाहिले, इथल्या निसर्गाचा आनंद घेतला. तर हा माहितीवर आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आणि तुम्ही सुद्धा नेलेगाव नेलेपाडा भेट द्या. धन्यवाद.